राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून विदर्भात तापमानाने 47 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. अकोल्यासह 4 जिल्ह्यात 45 अंशांवर पारा पोहोचला असून पश्चिम महाराष्ट्रातही उष्णतेची झळ बसू लागली आहे. सोलापूर आणि लातूर येथे तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. लातूरमध्ये एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर आता सोलापुरातही पहिला बळी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. पंढरपूर येथे दिनेश प्रकाश देशमुख वय 24 या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. दिनेश हा उन्हातून घरी आल्यानंतर आजारी पडला. घरी दुपारी 3:30-4 वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली. मृत दिनेश देशमुख राहत असलेले घर हे पूर्ण पत्र्याचे असून यातच दुपारच्या उन्हात त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. दरम्यान पंढरपुरात तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचत आहे. काही तासांपूर्वीच उष्णतेमुळे एक कार जळून खाक झाल्याची घटना घडली होती. आता वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.